वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे। सेक्टर 17 मधील वाशी प्लाझाची भिंत खचली। वाशी सेक्टर 17 मधील वाशी प्लाझाची भिंत खचून अनेक वाहनांचं मोठं नुकसान झालंय। वाशी प्लाझा परिसरात मोठी दुर्घटना घडल्याचं आपण बघतोय। रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे वाशी प्लाझा इथल्या आधार भिंत कोसळून खाली खचली आणि या अपघातात 10 ते 15 दुचाकी आणि एक टेम्पोचं मोठं नुकसान झालंय। सुदैवानं जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्याप प्राप्त झालेलं नाहीये। नवी मुंबई महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अग्निशमन दल पथक आणि पोलीस घटनास्थळी दाखल आहेत। पावसाच्या अतिपावसामुळे वाशी प्लाझा आणि गटर याच्यामधील जी भिंत होती ती भिंत खचलेली। त्या भिंतीवरती काही मोटरसायकल्स आणि काही टेम्पो उभे असल्यामुळे त्याचा जास्त प्रमाणात तो खचून अचानकपणे ते हे झाले आणि त्याच्यामध्ये काही मोटरसायकल आणि एक टेम्पो हा गटरामध्ये अडकलेला आहे। ते काढण्याचं काम सुरू आहे। नाही, यामध्ये काही जीवितहानी किंवा कोणती इंजुरी झाल्याचं काही प्रकार अजून समोर आलेला नाही। नाही, याबद्दल चौकशी करून बघू या आपल्याकडे काय त्याची माहिती होती का। रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। मागील 2 दिवसांपासून मुसळधार पडणाऱ्या पावसाचा फटका जो आहे तो मुंबई गोवा महामार्गाला बसला। संगमेश्वरमध्ये महामार्गावर डोंगरावरचं पाणी आल्यानं महामार्गाला नदीचं स्वरूप आलंय। पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागते आणि याच संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राजेश जाधव यांनी। रायगडमध्ये दुपारनंतर पुन्हा पावसाने जोरदार हजेरी लावली। कालपासून पडणाऱ्या पावसामुळे रोहा तालुक्यातील कुंडलिका नदी आणि नागोठणेमधील आंबा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली। आजूबाजूच्या धरणांमधील पाणी नागोठणेमधील कालव्यामार्फत सोडल्यानं आंबा नदीनं इशारा पातळी गाठली आहे। तर रोहा शहरातील कुंडलिका नदीचं पाणी इशारा पातळीपर्यंत पोहोचलं आणि त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। तर मुंबई उपनगरातील अंधेरी पवई परिसरात पाऊस सुरू आहे आणि सकाळपासून रिमझिम पाऊस पडत होता, पण आता मुसळधार पाऊस पडतोय। जर असाच मुसळधार पाऊस पडत राहिला लंकेश तर लवकरच अंधेरीचा भुयारी मार्ग पाण्याखाली जाऊ शकतो। पवई परिसरात रस्त्यावर अंधार बघायला मिळतोय, सगळे ढग दाटून आलेले, जोरदार पाऊस पडतोय आणि त्यामुळे आपण बघतोय की आता सबवेमध्ये पाणी साठायला सुरुवात झाली आहे। आणि मुंबईमधले हे काही ठिकाणं आहेत ज्या ठिकाणी दर पावसात पाणी साठायला सुरुवात होते। अंधेरीतला मिलन सबवे असेल जिथं मोठ्या प्रमाणात पाणी साठायला सुरुवात झाल्याचं आपण बघतोय। सकाळपासून मुंबईला जोरदार पावसाने झोडपलेलं आहे। मुंबई असेल उपनगरात असेल पाऊस जोरदार कोसळतोय आणि त्यामुळे परिणामी आता यातनं ठिकठिकाणी पाणी साठायला सुरुवात झाली। वॉटर लॉगिंग होत आहे आणि पाण्याचा निचरा होत नसल्या कारणाने आता जर आपण पाहिलं तर वाहनांना देखील तिथून वाट काढणं कठीण होऊन बसलंय। ढग दाटून आले त्यामुळे ठिकठिकाणी संध्याकाळचे 7 वाजावे असं वातावरण जे आहे ते अधिक म्हणजे अगदी दुपारीच बघायला मिळत आहे। कचरा देखील या पाण्यासोबत वाहून जातोय आणि या कचऱ्याचा देखील पाण्याचा निचरा होण्यामध्ये या कचऱ्याचा मोठा अडसर ठरतोय। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय वंजारा आपल्या बरोबर आहेत। विजय, अंधेरी भागात कुठे कुठे ही परिस्थिती बघायला मिळते? नक्की आपण जर पाहिलं तर हा जे दृश्य आपण पाहतोय हे अंधेरी सबवेचा हा दृश्य आहे। हा प्रश्न कधीच सुटला जात नाही महानगरपालिकाकडून। वारंवार असं तिकडच्या नागरिकांकडून हे सांगण्यात येत आहे। जर पाऊस आला तर हे इकडे पाणी तुंबायला सुरू होतं, येणं देण्याचा मार्ग हा थांबला जातो। त्या कारणामुळे वाहतूक कोंडी होते, अनेक जणांना त्रास होतो आणि आपण बघितलं तर काल रात्रीपासून हा पाऊस आहे। जेव्हा पाऊस थांबतो तेव्हा हे पाणी तिकडे त्या ठिकाणी नसतं। पश्चिम नगरीय रेल्वेवरती या पावसाचा काही परिणाम झालाय का?
अजूनपर्यंत नाही झालेला आहे. पहिलं तर फक्त हा सबवे जो आहे तो खालच्या परिसरात गेला आहे. अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर आता यंदा कुठे कुठेही मुंबईत पाणी तुंबलेलं नाहीये. काही ठिकाणी दुरुस्ती करण्यात आलेला आहे, पण जास्त करून मुंबईत जास्त पाहिलं तर अंधेरी सबवेचा हा जो प्रश्न आहे हा सुटला जात नाहीये आणि तेच पाणी साचायला मिळत आहे. अगदी नेहमीच येतो पावसाळा असं आपण म्हणतो आणि यंदा देखील मिलन सबवे हा पाण्याने भरलाय. मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. सायनच्या प्रतीक्षा नगरमध्ये देखील पाणी साचलेलं आहे. आत्ताच मिलन सबवेची आपण दृश्य बघितली, पण सायन प्रतीक्षा नगरमध्ये देखील ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाल्याचं आपण पाहतोय. अगदी गुडघ्यापर्यंत हे पाणी साचल्याचं आपण बघतोय. आज तसं बघायला गेलं तर आठवड्याचा पहिला दिवस आहे आणि या पहिल्याच दिवशी मुंबईला उपनगराला पावसाने जोरदार झोडपून काढलंय. त्यामुळे अगदीच गरज असेल तर घराच्या बाहेर पडा, नाहीतर घरात थांबणं कधीही संयुक्तिक ठरू शकतं, अशा देखील सूचना महापालिकेकडनं दिल्या जात आहेत. तसं आवाहन अपील करण्यात येत आहे. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर याच पुलासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. याच पुलाच्या दुरुस्तीसाठी मागच्याच वर्षी 6,70,00,000चा निधी हा मंजूर करत स्थानिक प्रशासनाकडे वळता करण्यात आलेला होता. मात्र आजवर केवळ 80,000 रुपयेच खर्च करण्यात आले. कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध असतानाही केवळ हजारांमध्ये काम भागवणं सामान्य नागरिकांच्या जीवावर बेतल्याचं चित्र निर्माण झालंय. यामुळं संबंधित पुलाची दुरुस्ती नेमकी कोणामुळे थांबली हा सवाल विचारला जातोय. हे महिन्या 2 महिन्यापुरतं स्पॉट्स वल्नरेबल असतात, पण तिथल्या सौंदर्यामुळे लोक त्या ठिकाणी जात असतात. तर त्यांना कसं सुरक्षित ठेवता येईल हा प्रयत्न आपल्याला करावा लागेल. त्या दृष्टीने निश्चित मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगितलेलं आहे की भविष्यामध्ये अशा घटना होऊ नये याकरता अधिक आपल्याला त्यात काय काळजी घेता येईल. पण यात मला हे पुन्हा नमूद करायचं आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी काल मला ज्यावेळेस याचं ब्रीफिंग केलं त्यावेळेस हा धोकादायक आहे याचं नोटिफिकेशन देखील निघालेलं आहे आणि तशा प्रकारे गावकऱ्यांनी देखील त्या ठिकाणी म्हणजे लोकांनी त्याचा वापर करू नये अशा प्रकारची विनंती केली होती. मी ज्यावेळेस काल कलेक्टरांशी बोललो त्यावेळेस अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पावसाळ्यात ज्या धोकादायक अशा जागा होतात पण जिथे पर्यटक जातात अशा 500 जागा आहेत. त्यांनी मला सांगितलं की ज्याचं नोटिफिकेशन वेगवेगळ्या प्रकार म्हणजे सगळीकडे पूल आहे असं नाही. काही ठिकाणी पाणी वरपर्यंत येतं, काही ठिकाणी पाण्याचा जो बहाव आहे तो वेगवेगळ्या प्रकारे आहे, त्याचं नोटिफिकेशन काढलं जातं. त्या ठिकाणी काही ठिकाणी पोलीस देखील ठेवले जातात, काही ठिकाणी गावकऱ्यांना देखील इन्व्हॉल्व केलं जातं. पण हे अधिक सजगतेनं आपल्याला करावं लागेल. इंद्रायणी नदीवरील पुलासाठी आणि कुंडमाळा जोड रस्त्याच्या कामांना 11 जुलै 2024 रोजी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंजुरी दिली. या कामाकरता 15 कोटींचा निधी मागवण्यात आलेला होता, पण 8 कोटी रुपये मंजूर झाले आणि 80,000च्या पत्रावरती रवींद्र चव्हाण यांनी सही केली. हे पत्र भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलं असा आरोप शिवसेना उभाटाचे नेते संजय राऊत यांनी केला. कुंडमाळा घटनेनंतर पुण्याचे पालकमंत्री असलेले अजित पवार गप्प बसलेले. अजित पवारांनी या घटनेची नैतिक जबाबदारी घेणं गरजेचं आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय. विकासाच्या गोष्टी करताना आपण आमच्याशिवाय कोणी विकास करू शकत नाही. माझा प्रश्न अजित पवारांना सुद्धा आहे. त्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य अजित पवार आहेत अनेक वर्ष, आणि आपण त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याबद्दल त्यांना गर्व आहे आणि अहंकार सुद्धा आहे की मी आणि पुणे जिल्हा हे कोणी वेगळं करू शकत नाही. मग कालच्या दुर्घटनेची जबाबदारी अजितदादा पवार पालकमंत्री म्हणून आपण घेणार आहात का की झटकून टाकणार आहात? काही लोक देशाच्या सेनेवर आरोप करतात, देशाच्या शौर्यावर आरोप करतात. त्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत फक्त आरोपाचं पडलं आणि अशा लोकांना उत्तर द्यायला बसलो नाही येते. मावळ तालुक्यातील तळेगाव दाभोळे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कुंडमाळा इथं इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळलाय आणि या अपघातात अनेक पर्यटक वाहून गेले. त्यातील 41 पर्यटकांना एनडीआरएफच्या टीमनं रेस्क्यू केलंय तर 4 मृत्यू झाला. या ठिकाणी आता ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू करण्यात आलंय. ड्रोनच्या माध्यमातून या ठिकाणी आणखी काही पर्यटक अडकले आहेत का याचाही शोध घेण्यात येणार आहे. तर अपघातानंतरची परिस्थिती दाखवणारा हा व्हिडिओ समोर आला.